श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात स्त्रीच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात समाधान असतं, तिथे अखंड लक्ष्मीचा वास असतो. स्त्री ही केवळ घराची भिंत नसते, तर त्या घराचा पाया आणि प्राण असते. तिच्या एका हसण्याने संपूर्ण घर उजळून निघतं. पण बऱ्याचदा रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडून काही गोष्टी राहून जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांच्या अशा 10 सवयींबद्दल, ज्या घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी खेचून आणतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपले घर स्वर्ग कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली सवय, दिवसाची सुरुवात हसऱ्या चेहऱ्याने आणि स्वामींच्या नावाने करणे. सकाळची वेळ ही देवाच्या ऊर्जेची वेळ असते. जेव्हा घरातील स्त्री सकाळी उठून शांत मनाने स्वामींचे स्मरण करते, तेव्हा घरात एक अलौकिक शांतता पसरते. तुमच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न असेल तर संपूर्ण कुटुंबाचा दिवस आनंदी जातो. दुसरी सवय, बोलण्यात गोडवा आणि संयम ठेवणे. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, शब्दांना धार नसते, पण ते मनाला आरपार छेदू शकतात. ज्या घरात स्त्रिया प्रेमाने आणि आदराने बोलतात, तिथे वादविवाद होत नाहीत. गोड शब्द हे घरात लक्ष्मीला आकर्षित करण्याचे सर्वात मोठे माध्यम आहेत. तिसरी सवय, घराचा उंबरठा आणि देवघर स्वच्छ ठेवणे. स्वच्छतेतच देव वास करतो. सकाळी उठल्यावर घर आवरणे, देव्हाऱ्यात दिवा लावणे आणि मुख्य उंबरठ्याची पूजा करणे, यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. चौथी सवय, वडीलधाऱ्यांचा आदर आणि आशीर्वाद घेणे. घरातील सासू सासरे, आई वडील आणि ज्येष्ठ व्यक्ती या घराची सावली असतात. ज्या घरात स्त्रिया मोठ्यांचा आदर करतात, तिथे पूर्वजांचे आणि देवाचे आशीर्वाद कायम राहतात. आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती जगात कोणतीही नाही. पाचवी सवय, कृतज्ञतेची भावना ठेवणे. तक्रार न करणे. माझ्याकडे हे नाही, त्याचे नशीब किती चांगले आहे, अशी तुलना करण्याऐवजी स्वामींनी मला जे दिले आहे त्यात मी आनंदी आहे, हा भाव ठेवावा. समाधान जिथे असते तिथे सुख आपोआप चालत येते. सहावी सवय, अन्नपूर्णा रूपाचा आदर करणे. स्त्री ही घराची अन्नपूर्णा आहे. स्वयंपाक करताना आनंदी मनाने आणि नामस्मरण करत बनवलेले अन्न हे कुटुंबाला आरोग्य आणि ऊर्जा देते. अन्नाचा आदर करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा आदर करणे होय. सातवी सवय, संकटाच्या वेळी कुटुंबाला धीर देणे. स्वामींचा एक मंत्र नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा घरातील स्त्री खंबीर असते, तेव्हा कितीही मोठे संकट आले तरी कुटुंब डगमगत नाही. तुमची आंतरिक शक्तीच घराचे रक्षण करते. आठवी सवय, स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक शांततेची काळजी घेणे. अनेकदा स्त्रिया सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही निरोगी आणि आनंदी असाल तरच संपूर्ण घर आनंदी राहील. स्वतःसाठी दिवसातून 10 मिनिटे काढा. ध्यान करा किंवा स्वामींचे नामस्मरण करा. नववी सवय, पैशांचे नियोजन आणि बचत करणे. लक्ष्मी चंचल असते, पण जी स्त्री पैशाचा योग्य वापर करते आणि संकट काळासाठी बचत करते, तिच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हा स्त्रीचा सर्वात मोठा गुण आहे. 10वी आणि सर्वात महत्त्वाची सवय, कुटुंबाला प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवणे. आजकाल मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माणसे जवळ असूनही दूर झाली आहेत. पण संध्याकाळी एकत्र बसून मोबाईल बाजूला ठेवून 2 शब्द प्रेमाचे बोलणे, यामुळे घरातील नाती घट्ट होतात.
जिथे प्रेम आहे तिथेच स्वामींचा वास असतो. तर भक्तांनो, या होत्या त्या 10 सवयी ज्या तुमच्या घराला समृद्धीकडे नेतात. स्वामी समर्थ कधीच कोणाकडून कठीण तपाची अपेक्षा करत नाहीत. ते फक्त शुद्ध भाव आणि प्रेम मागतात. चला, आजपासूनच आपल्या घरात हा बदल घडवून आणूया. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहोत हीच प्रार्थना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.